नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। ठाण्यामध्ये पार्किंगचा विषय आहे तो आपल्याला तापताना दिसतो। आपण पाहिलं तर चरईमध्ये सध्या आपण आहोत आणि आपण पाहिलं तर चरईचे रस्ते जे आहेत ते अनधिकृत पार्किंगने या ठिकाणी भरलेले पाहायला मिळतात। अनेक वाहनं जी आहेत ती वर्षानुवर्ष या ठिकाणी पार्किंगमध्ये आपल्याला दिसत असते, त्यांची ओळख जी आहे पडताना आपल्याला पाहायला मिळत नव्हती। संपूर्ण रस्ते जे आहेत अनधिकृत पार्किंगने या ठिकाणी भरलेले पाहायला मिळतात। व्यावसायिक जे आहे ते रस्त्यावर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक रस्ते जे आहेत ते वाहनधारकांसाठी या ठिकाणी कुठेतरी ही पार्किंग जी आहे ती अडचण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला समोर आपण पाहिलं तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख तसेच टेंभीनाका शाखा प्रमुख निखिल बुडचोडे हे सध्या आक्रमक झालेले पाहायला मिळतात। ते पोलिसांसोबत या ठिकाणी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण चरईमध्ये जे आहे हा रस्ता जो आहे तो अनधिकृत वाहनांनी या ठिकाणी भरलेला दिसतो। अनधिकृत वाहने रस्त्यावर या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांच्यावरती कुठेतरी कारवाई होणार की नाही हा सध्या प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो। या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आक्रमक या शिवसेनेचे ठाणे जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख तसेच शिवसेनेचे टेंभीनाका शाखा प्रमुख या ठिकाणी आक्रमक अनेक या ठिकाणी आपण पाहिलं तर गाड्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी रस्त्यावरती लागलेला पाहायला मिळते। कुठेतरी यांची ओळख जी आहे ती पडताना दिसत नाही। नक्कीच काय संपूर्ण गाड़ी हिलेगा कैसे? एक महीने से ऊपर तो गाड़ी इधर दिख रहा है। वो टायर तो टायर आना तैयार। अरे क्या झूठ बोलता है? ये देख ना ये शाम का आज क्या दे गाड़ी निकल पहले इधर से। तुम लोग किधर से भी जाते, पूरा चरई हम लोग का गंदा करके रखा हुआ है तुम लोगों ने। आता हे रस्त्यावर काम करणार तर कैसा चलेगा फुटपाथ से पब्लिक, कैसा चलेगा बता मेरे को इधर से, कैसा चलेगा इधर से? अरे कभी कभार आज तो फिक्स रखा है। ये कोणाचं दुकान है? और रास्ते में ठेला मान के रखा है क्या वहाँ पे? बोलो त्याला कस्टमर क्या नाम क्या है? ये टेंभीनाके में रहते हैं। कौन है? कौन टेंभीनाके? नाम बता। नक्कीच या वाहनांवरती कारवाई होणार की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित। आपल्यासोबत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख तसेच टेंभीनाका शाखा प्रमुख आहेत। निखिल सर, काय नक्की प्रश्न आहे? या संपूर्ण वाहनांवरती कारवाई होणार काय? किती वर्ष तुम्ही झाली? कॅमेरा 2 मिनिटं त्या बाजूला करा, मी बोलतो। विषय असा आहे की तुम्ही बघताय की गेले अनेक वर्ष या चरईच्या कॉर्नरला कमीत कमी 10 ते 15 बिल्डिंग आहेत। त्यांच्या आमच्याकडे वारंवार तक्रारी येत असतात की दोन्ही बाजूंना चरईच्या बाहेरची लोक येऊन इथे धंदा करतायत। व्यवसाय करण्याबाबतीत आमचा कुठलाही उद्देश नाहीये किंवा काही आमचं चुकीचं नाहीये, पण तुम्ही रस्ता बघताय, रस्ता बघा हा, तर रस्त्यावरती अशी वाहनं आहेत, हे फुटपाथ बघा तुम्ही। इथे चरईच्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना चालायला जागा नाहीये। वर्षानुवर्ष अशाच या गाड्या इथे रस्त्यावर उभ्या असतात। तर हे आम्ही वारंवार तक्रार पोलिसांना करतोय, पोलीस आम्हाला सहकार्य करतात, पण हे लोक एवढे माजुरडे आहेत की यांना वारंवार सांगून सुद्धा यांना कुठलीही भीती नाहीये। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इथल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला इथे आम्ही आहोत, तुम्ही काय काळजी करू। आता ते कोण लोक ते आम्हाला माहिती नाहीये, पण तुम्ही ही गाड्या बघा, तुम्ही या रस्त्यावर अशा पार्क केल्यात आणि ह्या रात्रभर दिवसभर 24 तास या गाड्या अशाच उभ्या असतात। आता पोलिसांनी अर्धी कारवाई केलेली आहे, तरी पण ह्या वाहनांची संख्या तुम्ही बघा की ह्या अशाच गाड्या उभ्या आहेत। इथे चालायला लोकांना जागा नाहीये, लोकांना एवढा त्रास आहे। इथे बाजूला स्टेट बँकेचं एटीएम आहे, त्या एटीएम मध्ये जेव्हा पैसे भरायला गाडी येते तेव्हा ती रस्त्याच्या मधोमध उभी असते। उद्या पैसे काढत असताना कुठली हानी झाली, कुठली घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? आज तुम्ही बघताय। आता या इथे साहेब बोलतात, ज्या वेळेला आम्ही स्वतः पीआय मॅडम आणि आम्ही गेलेलो ना, त्यावेळेला त्या एक व्यक्ती तो जे काही दुचाकी गाड्या विकतात सेकंड हँड कार, तो बोलला इथे आम्ही टेंभीनाक्याला कोणाला तरी हप्ता देतो। आता कोण XYZ त्यांनी फोन लावला होता, परंतु ती व्यक्ती काही इथे आलेली नाही। म्हणजे जर आपल्या मराठी लोकांना पण थोडीशी लाज वाटली पाहिजे ना, अशा लोकांकडून कशाला हप्ते खातात? जे रस्ते अडवतात, सगळे फुटपाथ पॅक केलेत, लोकांना चालता येत नाही। अँब्युलन्स आमच्या इथे आता 20 ते 25 मिनिटं अँब्युलन्स अडकली होती, स्वानंद स्वतः होता तिथे उपस्थित। कारवाई काय होणार आहे की नाही? नाही, आता कारवाई तर आता मॅडमने घेतलेली आहे। कारवाई तर आता आम्ही वारंवार पोलिसांना विनंती केली आहे की आम्हाला माहिती आहे की हे एका दिवसात हे सगळं निघणार नाहीये, होणार नाहीये। तर पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलंय की तुम्ही आमच्या संपर्कात राहा। आज आपण काढूया, उद्या पुन्हा झालं तर पुन्हा आपण त्यांना विनंतीपूर्वक अर्ज करूया, पुन्हा त्यांना विनंती करूया। वारंवार विनंतीपूर्वक आम्ही
सगळ्यांना नम्रपणे सांगत आहोत की चराईकरांना आम्हाला त्रास होतोय, इकडची वाहनं काढा आणि तुमचा जे व्यवसाय आहे तो तुमच्या दुकानांच्या आतमध्ये करा. तो फुटपाथवर आणि रस्त्यावर तुम्ही हे व्यवसाय करू नका. हे चराईतल्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, इथल्या लोकांना, लहान मुलांना, शाळेतनं ये जा करणाऱ्या मुलांना इथे त्रास होतोय. तुम्ही बघताय की एक अँब्युलन्स 25 मिनिटं इथे अडून राहिली होती. तर आमची ही लोक नसती तर ती अँब्युलन्स तिकडनं निघाली नसते. तिथल्या आतमधल्या त्या पेशंटची काय अवस्था झाली असेल तुम्ही विचार करा. तर आमची ह्या लोकांना हीच विनंती आहे. पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करतंय, पण त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही वारंवार इकडे कारवाई करू नये. आम्ही पण थकलो आहोत. आता त्या पोलीस आमच्या त्या टोविंग व्हॅन बंद असल्या कारणाने आम्हाला इथे काय करता येत नाहीये, पण आम्ही फाईन मारू शकतो, आम्ही त्यांना नोटीस देऊ शकतो. आता अतिक्रमण विभागाचे पण, महापालिकेची पण लोक इकडे आलेली आहेत, अधिकारी आले. आपण बघूया आता ते काय करतात. नक्कीच आता अतिक्रमण विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या वाहनांवरती कारवाई होणार की नाही हा सगळा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो. आताच आपण पाहिलं तर शिवसेनेचे या ठिकाणी वैद्यकीय मदत कक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख, तसेच टेमीनाक्याचे शाखा प्रमुख या ठिकाणी, तसेच युवा सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ते चांगलेच या संपूर्ण चरईतील वाहतूक कोंडीवरती आक्रमक झालेले पाहायला मिळतात. अनेक वर्षांपासून ज्या या वाहनांचा त्रास जो आहे चरईतील नागरिकांना होत असतो. आताच आपण पाहिलं तर एक अँब्युलन्स जी आहे ती 20 ते 25 मिनिटं या ठिकाणी या वाहतूक कोंडीत जी आहे ती अडकलेली पाहायला मिळते. चराईचे लोक आपल्याला परेशान झाले. आपली गाडी मागवा, आम्ही काय तुम्हाला कोणाला दोष देत नाहीये. आता कारवाईला थोडीफार अडचण होते, आपण सुरू तर करा. नाही, आपण ही कारवाई बघा, मला माहितीये आज एका दिवसात होणार नाहीये. आज झालं तर उद्या पण तुम्हाला यायचंय, उद्या नाही झालं तर परवा पण तुम्हाला यायचंय. आम्ही सगळे तुमच्यासोबत इकडे उभे राहणार. आपण एक आहे बघा, साहेबांनी सांगितलं की सकाळी संध्याकाळी 2 वेळेला आम्ही कारवाई करू. पोलीस पण आपल्याला सहकार्य मला करतायत. विनंती आहे की तुम्ही पण या. पोलीस प्रशासन कारवाई करणार आहे, तुम्ही पण कारवाई करा. बिरारी सर आहेत, बिरारी सरांची पण काल मीटिंग केली. आज पंकज शिरसाट साहेब डीसीपी त्यांच्याशी मीटिंग झाली. त्यांनी मोरे मॅडम इथले जे इंचार्ज आहेत त्यांना पण पाठवलं. पण आम्हाला रोज कारवाई का करायला लागते? तुमच्याकडे कुठले दक्षता पथक नाही आहेत का की जे रोज राऊंड मारतील? सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत. ही बिल्डिंग, ती बिल्डिंग, ह्या बिल्डिंग, ही बिल्डिंग, ही बिल्डिंग, ती बिल्डिंग, कमीत कमी ह्याच्या मागच्या बिल्डिंग, कमीत कमी 15 बिल्डिंगचा प्रश्न आहे. म्हणजे कमीत कमी 1000 ते 1500 लोकांचा प्रश्न आहे. चरईमधलं 70 ते 80 बिल्डिंगचा कमीत कमी हा प्रश्न आहे. हे लोक वैतागून गेलेत. हे लोक कोण? मी तक्रार का करायला लागते हो सर? तुम्हाला आम्ही तक्रार का करायला लागते? तुम्हाला रस्त्यावरती अतिक्रमण झालेलं आहे दिसत नाही का? आम्ही तक्रार का करायची? आम्ही रोज करीन मी. तुम्हाला रोज आहे का? तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आमची हीच विनंती आहे. सहकार्य तुम्ही काम करा. तुम्हाला कुठे आमचं सहकार्य पाहिजे सांगा, आम्ही सहकार्य करू. तुम्ही आम्हाला सहकार्य, तुम्ही फक्त काम करा, सहकार्य आम्ही करतो तुम्हाला. मला सांगा, एक फुटपाथवर गाडी लावायला अलाउड आहे का? P1 T2 काही असेल, त्याचा धंदा आहे, तो दुकानाच्या आत 1 फूट पण बाहेर नाही पाहिजे. दुकानाच्या कुठलंही सामान असेल दुकानाच्या 1 फूट पण बाहेर नाही पाहिजे. फुटपाथवरती काय होतं आता? ते लोक बोलतात हप्ते देतं. कोणाला हप्ते देतं? कोण हप्ते करतं? ते तुमच्या मागे आता सगळ्यांच्या तुमच्या मागे, पोलिसांच्या मागे, अतिक्रमणचे अतिक्रमणच्या कोण मागे. हप्ते गोळा करताय का इकडे? आमचं अतिक्रमण तर टोचनच नाही आता. नाही टोचन आहे का नाही ते महत्वाचं नाही. तो माणूस बोलतो हे लोक आम्ही ऑफिशियली हप्ते कोणाला देतात? नाही बोलत, पण तुमचे पाठवली, पोलिसांची पाठवली की तेच बोलतात की आम्ही तर हप्ते देतो, आम्हाला काय नाही होणार. कोण हप्ते कोण तुम्ही देतं? सकाळ संध्याकाळ इथे एक थोडे दिवस आपल्याला सहकार्य करा. रोज तुम्ही सकाळी रोज round एक घ्या. फेरी संध्याकाळी मारायची. एक round बघा, हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. नाही, आणि आमचे नंबर घ्या. मगाशी 25 आम्हाला मिनिटं कारवाई एक दाखवा. अँब्युलन्स इथे अडकलेली होती. त्याच्यामध्ये सिरियस पेशंट होता. कशामुळे? हे बाहेर न येऊन हे जे इथे व्यवसाय करतात त्यांनी लावलेला ह्या सगळ्या 2 व्हीलर्स बाईक्समुळे, इथल्या चराईतल्या लोकांच्या, स्थानिक लोकांच्या वाहनांमुळे नाही. हे जे बाहेरची इथे वाहनं जी लागलेली आहेत त्याच्यामुळे. इथे सिव्हिल हॉस्पिटल सुरू होईल, ते अँब्युलन्स इकडून जास्त जातील. लोक मरून द्यायची का लोकांना उपचार घेऊन द्यायचे ते तुम्ही ठरवा. आम्हाला सगळ्यांना सहकार्य पाहिजे. मला सगळ्यांना हीच विनंती करायची की आम्ही इथे प्रयत्न करतोय, तर पोलीस प्रशासनाने आणि आम्हाला ठाणे महानगरपालिकेने पूर्ण सहकार्य करावं, अतिक्रमण विभागाने आम्हाला सहकार्य करावं. आणि बघा, हे खूप वर्षाची गोचिडे या चरईला लागलेली, हे आम्ही उखडून काढण्याचा प्रयत्न करतोय. इथल्या स्थानिक नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास आहे. तर हा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळे आम्हाला सहकार्य करतील, एवढीच अपेक्षा आहे. सर, निवडणुकीच्या आधी देखील चरईच्या वाहतूक कोंडीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, तरी देखील अजूनही हा प्रश्न ऐरणीवर आहे. आताच आपण बोलायचं बरोबर आहे. निवडणुकीच्या अगोदरही आमचे प्रफुल्ल वाघोले असतील, आमचे स्वानंद पवार असतील, यांनी वारंवार महापालिका आणि पोलीस प्रशासनाला लेखी अर्ज देऊन त्यांना या तक्रारी केलेल्या होत्या. तरीही त्यांच्याकडनं कुठलं सहकार्य केलं जात नव्हतं. ते यायचे, पाहणी करायची आणि निघून जायचे. पण आताच आपण बघतो की सकाळी एक अँब्युलन्स इथे फसलेली असताना हे सगळे इकडचे स्थानिक आक्रमक झाले आणि आम्हाला पाऊल उचलावं लागलं, त्यांना इकडे यावं लागलं. त्यामुळे आता आम्ही ठरवले की आजपासून आम्ही
पोलिसांना आणि जर अतिक्रमण विभागाला जमत नसेल तर त्यांचं काम आम्ही करू, आम्ही या वाहनांना हटवायचं काम करू, आमच्यावर कारवाई झाली तरी आम्हाला काही हरकत नाहीये. तर डीसीपी साहेबांची आपली भेट झाली का? आता हो. शहरातील नागरिकांना मोकळा श्वास या रस्त्यावर चालण्याला मिळणार आहे, काय वाटतं? डीसीपी शिरसाट साहेबांना आम्ही भेटलो होतो, वारंवार भेटलो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यांनी म्हणाले की आमच्याकडनं ह्यापुढे कुठलीही तुम्हाला हायगाई होणार नाही, पूर्ण पोलीस प्रशासन तुम्हाला इथे सहकार्य करेल आणि तो आम्हाला त्यांचं सहकार्य मिळतंय. आज तुम्ही बघताय की पूर्ण पोलीस फौजफाटा आज आम्हाला सहकार्य तिथं आलेला आहे. तर त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतंय आणि ह्यापुढे चराईकरांना या गोष्टी त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण जबाबदारी आणि किंवा आम्ही तुम्हाला देतो. कसं पाहता? स्थानिक नाही. My name is Kurgan Salvis. I've lived in Charai for very, very long. Charai is totally ruined. There are vehicles that are parked on the footpath, on the highway, on the roads. There are hawkers. There are many businesses that are starting with no legal documentation or anything. I think it's time that the authorities of the municipality and the RTO get together and sort this out rather than blame one another for these effects. The senior citizens and the hospitals around are very badly affected because of the ambulance that cannot reach on time. I think this really needs to be taken seriously. There are a lot of bikes and cars that are very, very old and just lying around with no valid documents. Please look into it and see to this. We have a school and a church, St. John the Baptist, which is so well renowned. It built in 1640s. We have Belpuri carts and Shevpuri carts and all these hawkers all around the school. When we have students there, we have cigarette shops, we have all the illegal substances being sold there. I think we need to be bothered about the students of the school. It's time that we get the encroachment department to break all those huts and all those canteens and make sure that all our footpaths are clear and our students are safe. I make this with all the good intentions of making Thane and Charai a better place. Thank you. सोनाजी, कसं बघताय संपूर्ण प्रकरण? कसं आहे? मधील नागरिक हे नेहमी त्रस्त होते या वाहतूक कोंडीवरती, तरी देखील इतकी वर्ष झाले, परंतु हा प्रश्न जो ऐरणीवर आहे, कसं पाहताय? कसं आहे, आत्ता जे कर गोंसाल्विस आहेत ते व्हाईस प्रेसिडेंट कॅथलिक कम्युनिटीचे आहेत. यांनी यांचा प्रॉब्लेम सांगितले, यांच्या अडचणी सांगितल्या. आज गेली कित्येक वर्ष आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, ठाणे महानगरपालिकेला आम्ही अर्ज देऊन, फोन करून थकलो अक्षरशः. चरई आणि आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर होता, पण ह्या बाहेरून आलेल्या व्यावसायिकांनी पूर्ण चरईची वाट लावलेली आहे. त्या चरईमध्ये आज तुम्हाला एक साधी बाईक घेऊन फिरता येत नाही, रस्त्याने फिरता येत नाही. वयस्कर गृहस्थ आहेत, बायका आहेत, लहान मुलं आहेत. चरई परिसरात 3-4 शाळा आहेत. त्या शाळांमध्ये सोडायला जेव्हा गृहिणी जातात त्यांना नीट जाता येत नाही. मावळी मंडळ असेल, महाराष्ट्र विद्यालय असेल, सेंट जॉन असेल, ह्या शाळांमध्ये भरपूर मुलं आहेत, हजारो मुलं आहेत. आणि रहिवासी एरियामध्ये हे होत नाहीये. महानगरपालिकेकडनं किंवा पोलीस प्रशासनाकडून हे सातत्यपूर्ण काम होत नाहीये. त्यामुळे ते शेफारले आहेत बाहेरून आले धंदेवाले. आणि आत्ताच तुम्ही एक प्रश्न विचारलात निखिलला की निवडणुकीपूर्वी तुम्ही आश्वासनं दिली होती. तर तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही आणि शिवसेना हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नाही. आमचं काम पहिलेही चालू होतं, आजही चालू राहील. आम्ही निवडणुकीपूर्वी त्याचा पाठपुरावा तेवढा जोरात का घेतला नाही? कारण का विरोधकांना मिळालं असतं की नाही बाबा हे मुद्दा म्हणून इलेक्शनसाठी स्टंट करतात. तर आम्ही काही स्टंट करत नाही आहोत. आता इलेक्शन झालं आहे, कोणालाही असं आमच्यावरती ठपका ठेवण्याचं कारण नाही आहे. आम्ही हे काम आमचं कंटिन्यू चालू राहील आणि पत्रकार आणि मीडियाकडून पण आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे ती तुम्ही कराल, एवढीच तुम्हाला विनंती आहे. नक्कीच या चराई परिसरामध्ये आपण आहोत. या संपूर्ण चराई परिसरामध्ये काही वेळापूर्वी जे आहे एक अँब्युलन्स जे आहे 20 ते 25 मिनिटं या ठिकाणी अडकलेली होती. त्यानंतर शिवसेनेचे, युवा सेनेचे ठाणे जिल्हा वैद्यकीय मंडळ कक्ष प्रमुख तसेच टेमिनाका शाखा प्रमुख निखिल सतीश बुडजुडे या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतं. अजून देखील आपण पाहिलं तर व्यावसायिक आहे, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवसाय केला जातो, परंतु फुटपाथ जो आहे तो पूर्ण अडवला जातो आणि त्यानंतर नाहक त्रास जो आहे तो वाहनधारकांना तसेच इकडील असलेल्या फुटपाथ लोकांवरती, चालणाऱ्या लोकांवरती होतो. आपण पाहतोय ही चरईतील संपूर्ण दृश्य आहेत. काढू शकतो माहिती आहे मला, सगळे जुने लोक आहे ते, त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांनी आता ते मला दुकानवाले येऊन भेटले, मला बोलले की आम्ही दादा कल से यहाँ पे एक भी गाड़ी आपको दिखेगा नहीं. बोला एक दिन नहीं, यहाँ से कभी हा, आगे धंदा बंद करा, गाड़ी धंदा बंद करा, दुसरीकडे करा, इकडे नका असं त्रास देऊन करू. धंदा करा. माझं म्हणणं आहे का त्रास कशाला भेटी जातो. नक्की चरईतील रस्ते आता
चरेतील नागरिकांसाठी मोकळे होणार की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.